Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the next topic, frustum of a cone. Frustum of a cone. यालाच म्हणतात मराठीमध्ये शंकुछेद. शंकुछेद. आता समजा कुठला एखादा कोन घेतला तर आपण काय करतो, कोन या पद्धतीने काढतो. ओके, इथे मग जर समजा इथून आपण इथपर्यंत ही त्याची परपेंडिक्युलर हाईट घेतली h, इथली रेडियस घेतली r1, इकडची ही होणारी स्लॅन्ट हाईट, आणि जर समजा आपण त्याला इथे कट केलं, इथे जर कट केलं तर याचा आकार या पद्धतीने तयार होईल इथे, आणि ही रेडियस झाली r2. तुम्ही याला r1 म्हणा किंवा याला r1 म्हणा, कुठलंही म्हटलं तरी चालणार आहे. आता या ठिकाणी काय घडले बघा, हे आपण इथे कट केल्यानंतर ही जी फिगर तयार झाली हिला आपण म्हणणार आहे शंकुछेद. थोडंसं इथं खाली घ्यायला पाहिजे, तसं इकडे आलं असतं मग हे. ओके, याचं उदाहरण द्यायचं झालं तर थोडक्यात एकदम सोपं उदाहरण जे आहे, बकेट किंवा हा ग्लास. हे ग्लास कशाचं उदाहरण आहे, मग फ्रस्टम ऑफ कोन. हे फ्रस्टम ऑफ कोनचं उदाहरण आहे. समजा आपण याला असं ठेवलं तर हा बेस असणार आहे, हा टॉप असणार आहे, किंवा असं ठेवा, याला बेस म्हणणार, याला टॉप म्हणणार. मग याची हा सुद्धा सर्क्युलर आहे, मग याची रेडियस आपण कन्सिडर करतोय r1, आणि ही साईड सुद्धा सर्क्युलर, त्याची रेडियस आपण कन्सिडर करतोय r2, आणि ही जी क्रॉस दिसते त्याला आपण स्लॅन्ट हाईट म्हणणार आहे. आणि पूर्ण व्हर्टिकल जी हाईट असेल, परपेंडिक्युलर हाईट, ती h ने दाखवणार आहे. आणि बाहेरचा जो सरफेस असतो त्याला कर्व सरफेस म्हणतात, बाहेरून दिसणारा कर्व सरफेस. तर अशा पद्धतीने ही जी फिगर असते बकेट किंवा ग्लास, याचं एक कशाचं एक्झाम्पल येते, फ्रस्टम ऑफ कोन. मग फ्रस्टम ऑफ कोनच्या संदर्भामध्ये कोणते कोणते फॉर्म्युले आपल्याला वापरावे लागतात त्याचा विचार आपण करूया. आता इथे रेडियस ऑफ, याला बेस म्हणा, टॉप म्हणा, रेडियस ऑफ बेस इज इक्वल टू r1. नंतर इथे रेडियस ऑफ टॉप इज इक्वल टू r2. नंतर स्लॅन्ट हाईट ती असणार आहे l. नंतर परपेंडिक्युलर हाईट ती पण नुसती हाईट म्हटलं जातं, ती आहे h. आता एवढ्या सगळ्या हे दिल्यानंतर फॉर्म्युला जो आपल्याला हवा असतो, स्लॅन्ट हाईटसाठी काय फॉर्म्युला तयार होईल ते लक्षात घ्या. मग स्लॅन्ट हाईटसाठी फॉर्म्युला तयार होतो l इज इक्वल टू अंडररूट h² प्लस, आता या ठिकाणी रेडियस 2 आहेत, r1 r2. त्यापैकी जी मोठी असेल आपण इथे असं काय कन्सिडर करतोय की r1 ही रेडियस मोठी आहे, त्याच्यानं r2 मायनस करा आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरला जाईल. म्हणजे तुम्ही जी मोठी रेडियस घ्याल तिला r1 म्हणा. नंतर कर्व सरफेस एरिया, बाहेरचा सरफेस एरिया जो असेल, मग कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम, कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू पाय आर. आता या ठिकाणी r जो आहे तो 2 आहे, l स्लॅन्ट हाईट एकच आहे, मग इथे r 2 असल्यामुळे काय करणार, पाय l इंटू ब्रॅकेट r1 प्लस r2, 2 रेडियस असल्यामुळे. हा झाला कर्व सरफेस एरिया. नंतर टोटल सरफेस एरिया काय बघा, टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू कर्व सरफेस एरिया r1 प्लस r2 प्लस हा जो बेस आहे त्याचा एरिया काय असणार आहे, पाय r1 स्क्वेअर, आणि हा वरचा जो असेल तो प्लस पाय r2 स्क्वेअर. याला जर थोडंफार सिम्प्लिफाय करायचं असेल तर फक्त आपण पाय कॉमन काढू शकतो, आणि मग येऊ शकतं हे इज इक्वल टू पाय इंटू ब्रॅकेट r1 प्लस ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट घ्यावी लागेल, l इंटू r1 प्लस r2 प्लस r1 स्क्वेअर प्लस r2चा स्क्वेअर. या पद्धतीने आपण थोडंफार सिम्प्लिफाय करू शकतो. देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. कर्व सरफेस एरिया बघितला. टोटल सरफेस एरिया म्हणजे काय,
बाहेरचा प्लस बॉटम किंवा बेस प्लस टॉप. आणि पुढचा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम कसा तयार होतो? 1/3 पाय एच इंटू ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरावा लागेल व्हॉल्यूमसाठी. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठच करावे लागतील, त्याला ऑप्शन नाही आहे. कंप्लीट करा. ओके, व्हिडिओ पॉज करा. आता याच्यावर आधारित आहे प्रॅक्टिस सेट 7.2. तो बघूया आपण. प्रॅक्टिस सेट 7.2. प्रॅक्टिस सेट 7.2. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल बघा. द रेडाय ऑफ टू सर्क्युलर ends of frustum shape bucket are 14 centimeter and 7 centimeter. Height of the bucket is 30 centimeter. How many liters of water it can hold? 1 liter equal to 1000 सेंटीमीटर क्यूब. 1000 सेंटीमीटर क्यूब. आता काय काय दिलं हे आपल्याला समजलं पाहिजे आणि नेमकं काय काढायचं आहे, म्हणजे व्हॉल्यूम काढायचं आहे, सरफेस एरिया आहे की टोटल सरफेस एरिया आहे. आता दिलं काय ते एकदा लिहून घेऊ आपण. द रेडाय ऑफ टू सर्क्युलर एंड्स ऑफ ए फ्रस्टम से बकेट. एक शंकू छेद आकाराची बादली आहे, तिचे रेडाय दिले आहेत 14 सेंटीमीटर आणि 7. मग पहिली रेडियस जी मोठी आहे ती आपण मानूया R1 14 सेंटीमीटर. दुसरी आहे R2 7 सेंटीमीटर. हाईट ज्यावेळेस म्हटली जाते त्यावेळेस ती कोणती हाईट असते? फक्त परपेंडिक्युलर हाईट. H इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. ओके. मग आता ज्यावेळेस आपल्याला विचारलं की त्याच्यामध्ये किती पाणी मावेल म्हणजे आपण भरीव भागाचा विचार करतोय, मधल्या पूर्ण भागाचा विचार करतोय. आणि जेव्हा आपण पूर्ण भागाचा विचार करतो त्यावेळेस त्याचं व्हॉल्यूम काढायचं असतं. त्यावेळेस काय काढायचं असतं? व्हॉल्यूम काढायचं. मग इथे आपण लिहिणार आहे व्हॉल्यूम ऑफ बकेट इज इक्वल टू 1/3 पाय H इंटू ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. 1/3 पाय H R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 R2. Therefore व्हॉल्यूम V इज इक्वल टू 1/3 पायची व्हॅल्यू 22/7 इंटू H म्हणजे परपेंडिक्युलर हाईट
30 इंटू R1चा स्क्वेअर, R1 म्हणजे 14चा स्क्वेअर प्लस 7चा स्क्वेअर प्लस 14 इंटू 7 या पद्धतीने व्हॅल्यू पुटअप केल्या. 3 1 जा 3, 3 10 जा 30 म्हणजे इथे काय उरलं आहे व्ही इक्वल टू 22 इंटू 10 दॅट इज 220 अपॉन 7 इंटू ब्रॅकेटमध्ये, आता इथे राऊंड ब्रॅकेट पण चालेल, काय अडचण नाही, स्क्वेअरची गरज नाही. इथे 14चा स्क्वेअर, 14चा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 196 प्लस 7चा 49 प्लस 14 इंटू 7 दॅट इज 98. देअरफॉर व्ही इज इक्वल टू 220 अपॉन या सगळ्यांचे ॲडिशन 8 आणि 9 17, 17 आणि 6 23, 2 11 आणि 4 15, 15 आणि 9 24, 2 2 आणि 1 3, 343. आता याला 7 ने डिवाइड करता येईल. 7 1 जा 7, 7 चोक 28, 7 7 9 63. एवढं कंप्लीट करा, मग बघूया आपण. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. देअरफॉर व्ही इक्वल टू 220 इंटू 49 220 इंटू 49. देअरफॉर व्ही इज इक्वल टू 0 लिहून टाका इथे 49 मल्टिप्लाइड बाय 22. 2 9 18 1, 2 चोक 8 आणि 1 9 0 8 आणि 9 8 17 1 8 7 0 1 10,780 व्हॉल्यूम असल्यामुळे सेंटीमीटरचा क्यूब. मग व्हॉल्यूम किती आलं 10,780 सेंटीमीटर क्यूब, पण 1 लिटर म्हणजे किती 1000 सेंटीमीटर क्यूब, त्याने डिवाइड करा. देअरफॉर व्ही इक्वल टू 10780 डिवाइड बाय 1000 आणि हे कशामध्ये कन्वर्ट झाले लिटरमध्ये. मग आता हा 0 आणि 0 गेला. देअरफॉर व्ही इक्वल टू 1078 डिवाइडेड बाय 100 लिटर 100 लिटर. देअरफॉर व्ही इज इक्वल टू, आता 100 ने डिवाइड करायचं म्हणजे 2 डेसिमल इकडे या, 8 आणि 7 नंतर म्हणजे 10.78 लिटर 10.78 लिटर. आणि पूर्ण वाक्यात उत्तर असेल द बकेट कॅन होल्ड 10.78 लिटर ऑफ वॉटर. याबद्दल आपण ती व्हॅल्यू काढू शकतो. आता हे लिटर्स म्हणायला हरकत नाही, इथे 10.78 लिटर्स ऑफ वॉटर आणि एक वचन करा. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा, मग बघूया क्वेश्चन नंबर 2. ओके, second question. The radii of ends of a frustum
are 14 centimeter and 6 centimeter respectively, and its height is 6 centimeter. फाइंड दिलेल्या माहितीवर आपलं फाइंड आउट करायचं. पहिला आहे कर्व सरफेस एरिया. सेकंड आहे टोटल सरफेस एरिया. आणि थर्ड आहे व्हॉल्यूम. आणि पायची व्हॅल्यू दिली आहे 3.14. दिलेल्या माहितीवरून आपल्याला एवढी माहिती किंवा व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. बघूया एक एक काय काय. रेडियस देऊन ठेवले आहेत. पहिली रेडियस म्हणजे R1 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. नंतर दुसरी रेडियस म्हणजे R2 6 सेंटीमीटर. नंतर हाईट दिली. हाईट म्हणजे कोणती असते? परपेंडिक्युलर हाईट 6 सेंटीमीटर. आणि आपल्याला जर कर्व सरफेस एरिया करायचा असेल तर आपल्याला स्लॅन्ट हाईट माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे? स्लॅन्ट हाईट. आणि यावरून आपल्याला स्लॅन्ट हाईट काढावी लागेल. मग L इज इक्वल टू अंडररूट h² प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. L इज इक्वल टू अंडररूट h म्हणजे 6चा स्क्वेअर प्लस R1 आहे 14 मायनस 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर L इज इक्वल टू अंडररूट 6 स्क्वेअर म्हणजे 36 प्लस 8चा स्क्वेअर. देअरफॉर L इज इक्वल टू अंडररूट 36 प्लस 64. देअरफॉर L इज इक्वल टू अंडररूट 100. आणि 100चा स्क्वेअर रूट केलं तर 10. L इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. देअरफॉर स्लॅन्ट हाईट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. त्या फर्स्ट टर्मची स्लॅन्ट हाईट आपल्याला मिळाली 10 सेंटीमीटर. आणि मग पुढच्या व्हॅल्यू आपल्याला एक एक आता काढायच्या आहेत. इथपर्यंत कंप्लीट करा. ओके. मग आता याच्यावरून एक एक व्हॅल्यू आपण घेऊया. पहिला आहे कर्व सरफेस एरिया. व्हिडिओ पॉज करा. इथे आता एक व्हॅल्यू ॲड झाली आपली. L इक्वल टू 10 सेंटीमीटर. पहिली व्हॅल्यू आता कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम इज इक्वल टू पाय L इंटू R1 प्लस R2. हा फॉर्म्युला आहे. कर्व सरफेस एरियासाठी काय फॉर्म्युला आहे? पाय L इंटू ब्रॅकेट R1 प्लस R2. मग कर्व सरफेस एरिया काय येईल आपला? पायची व्हॅल्यू देऊन ठेवली 3.14 इंटू L 10 इंटू ब्रॅकेट 14 प्लस 6. याला मल्टिपल केलं तर एक डेसिमल कमी होईल म्हणजे 31.4 इंटू या दोघांची ॲडिशन केली तर 20 इज इक्वल टू 0 तसाच 2 चौक 8 2 1 2 3 6. डेसिमल पॉईंट किती येतील? एक घर म्हणजेच 628.0. 628.0. पॉईंट नंतर झिरोला काही किंमत नाही आहे. 628 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ही पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळाली. देअरफॉर कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू 628 सेंटीमीटर स्क्वेअर. कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू 628 सेंटीमीटर स्क्वेअर.
ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. बघूया आता सेकंड व्हॅल्यू, टोटल सरफेस एरिया. इथे टोटल सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरिया म्हणजे काय? कर्व सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ बेस प्लस एरिया ऑफ टॉप, हे तिन्ही एकत्र करायचे आणि तेवढं एकत्र करून आपल्याला काय मिळणार आहे? मग टोटल सरफेस एरिया. मग काय फॉर्म्युला तयार होतो? पाय यल इंटू ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरतोय. पाय यल इंटू ब्रॅकेट R1 प्लस R2 पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करा. एक काम करू, पाय कॉमन काढून देऊ इथे. पाय इंटू ब्रॅकेट यल, यल म्हणजे काय? 10. 10 इंटू R1 प्लस R2 14 प्लस 6 प्लस पाय तर आपण कॉमन काढलेला आहे. R1 म्हणजे 14चा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर, हे लक्षात घ्या. पाय कॉमन बाहेर काढला आहे. मग पायची व्हॅल्यू पुटअप करा. 3.14 इंटू ब्रॅकेट 10 इंटू यांचं ॲडिशन 20 प्लस याचा स्क्वेअर 196, याचा 36. देअरफॉर 3.14 आता ब्रॅकेटमध्ये यांचं मल्टिप्लिकेशन 20 प्लस 196 प्लस 36 इज इक्वल टू 3.14 इंटू 6 6 12 4 4 9 13 2 2 4. 3.14 इंटू 432. इंटू 432. मग आता इथं मल्टिप्लिकेशन करूया आपण इकडे. तर डेसिमल विसरून जा. 432 इंटू 314. 4 2 8 4 3 12 1 16 1 17 0 1 2 3 4 परत डबल 0 3 2 6 3 3 9 3 4 12. सगळ्यांची ॲडिशन 8 4 10 6 16 10 5 15 3 1. डेसिमल पॉईंट 2 इज इक्वल टू 1356.48 सेंटीमीटर स्क्वेअर. मी इथे लिहून टाका. देअरफॉर टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 1356.48 सेंटीमीटर स्क्वेअर. इथे डेसिमल पॉईंट व्यवस्थित दिसला पाहिजे. आणखी वेगळी मेथड तुम्हाला काय वापरायची वापरू शकतात. जिथे मल्टिप्लिकेशन कमी होईल, चुका कमी होतील, करू शकता, काय अडचण नाही. ओके, व्हिडिओ पॉज करा. त्यातला तिसरा पार्ट बघूया, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. व्हॉल्यूम इज इक्वल टू, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय एच इंटू ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 R2. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. ओके, देअरफॉर V इक्वल टू 1/3 इंटू 3.14 इंटू हाईट
6 इंटू ब्रॅकेट R1 म्हणजे 14चा स्क्वेअर, R2 6चा स्क्वेअर आणि या दोघांचा 14 इंटू 6. 14 इंटू 6 या 3 डिवाइड करा. 3 1 जा 3, 3 2 जा 6. V इक्वल टू यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 6.28 आणि ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिले 196 प्लस 36 आणि याचं मल्टिप्लिकेशन 84. देअरफॉर V इज इक्वल टू 6.28 इंटू 4 आणि 6 10 आणि 6 16, 9 9 3 12, 12 9 21, 2 आणि 1 3. 6.28 मल्टिप्लाइड बाय 316. याचं मल्टिप्लिकेशन करून बघूया. बघा डेसिमल विसरून जा थोडा वेळ. 628 मल्टिप्लाइड बाय 316. 6 8 48, 4 6 2 12 आणि 4 16, 1 6 7 36 37, 0 8 2 6 नंतर डबल 0, 3 8 24, 2 3 2 6 आणि 2 8 आणि 3 सक 18, 8 14 1 5 आणि 2 7 आणि 7 14, 9 6 15 आणि 3 18, 9 2 2984. इथे 2 व्हायचं काही कारण नाही आहे. इथे 1च राहील हा, कारण आपण अगोदरच ॲड केला आहे हा. इथे काय फक्त 1984. 1984.48 सेंटीमीटर क्यूब. देअरफॉर वॉल्यूम इज इक्वल टू 1984.48. या पद्धतीने दिलेल्या माहितीवरून आपण सगळ्या व्हॅल्यू काढू शकतो तिन्ही वेळी. इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म्युले पार्ट पाहिजे. ज्याचा फॉर्म्युला पार्ट आहे त्याला काहीच अडचण नाही. मग आता एक एक लिस्ट तुम्हाला तयार करावी लागेल. ठीक आहे, पण जेव्हा चॅप्टर संपेल तेव्हा आपण त्याचं एकत्र कसं करता येईल ते पण बघणार आहे. सगळे फॉर्म्युले आपण एका चार्टवर घेण्याचा विचार करूया, पण तोपर्यंत तरी सेपरेट पाठांतर करावं लागणार आहे. ओके, नाऊ सी द थर्ड एक्झाम्पल. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग आपण तिसरा बघूया. ओके, the circumferences of circular faces of a frustum are 132 centimeter and 88 centimeter, and its height is 24 centimeter. To find the curved surface area of the frustum complete the following activity. त्यासाठी पायची व्हॅल्यू देऊन ठेवली आहे. पाय इक्वल टू 22/7.
पाय इक्वल टू 22/7. काय ॲक्टिव्हिटी ती एकदा समजून घेऊ आपण. सर्कम्फरन्स 1 इज इक्वल टू 2 पाय r1 इज इक्वल टू 132 असं देऊन ठेवलं आहे. काय दिलं आहे 132. मग याच्यावरून त्यांनी शॉर्टकट फॉर्म्युला r1चा काढला. r1 इज इक्वल टू 132/2 पाय 132/2 पाय आणि पुढे ब्रॅकेट दिली आहे इज इक्वल टू ब्रॅकेट. आता पुढे ब्रॅकेट दिल्यानंतर याचं डायरेक्ट तिथं उत्तर अपेक्षित आहे त्यांना काय आलं पाहिजे. पण जोपर्यंत आपण एक्झाम्पल सॉल्व करत नाही तोपर्यंत त्याचं उत्तर येऊ शकणार नाही. मग काय करायचं आपण, जरी त्यांनी इथेच ब्रॅकेट दिलेली असली तर आपण सॉल्व करूया. काय होईल r1 इज इक्वल टू आता या 2ने डिवाइड करून टाका. 2ने जर डिवाइड केलं तर 2 6 जा 12 2 6 जा 12 आणि अपॉन पाय. ओके मग काय होईल r1 इक्वल टू 66 अपॉन पाय म्हणजे 22/7. देअरफॉर r1 इज इक्वल टू आता 66 न्यूमरेटरलाच राहणार आहे, त्याचा काही फरक होणार नाही. पण हा जो डिवायडेड 22/7 आहे तो आपण मल्टिपल करतोय म्हणजेच रिसिप्रोकल करणार म्हणजेच 7/22 करतात. मग 22 1 जा 22 3. देअरफॉर r1 इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. म्हणजे खरं तर इथे बॉक्स आहे, त्यांनी याच्यानंतर डायरेक्ट दिली. पण जोपर्यंत आपण असं सॉल्व करत नाही तोपर्यंत येऊ शकत नाही. तुम्ही पेपरला सुद्धा असंच करा, या सगळ्या स्टेप सॉल्व करा आणि शेवटच्या स्टेपला r1 इक्वल टू 21 सेंटीमीटरला ब्रॅकेट करा. शॉर्टकट लिहायची गरज नाही हे लक्षात ठेवा. जरी ॲक्टिव्हिटी दिलेली असली तरी आपल्याला काही स्टेप्स तर करावेच लागतील आणि मग शेवटचं उत्तर जेव्हा येईल तेव्हाच त्याला ब्रॅकेट करून टाका. इथेच डायरेक्ट 21 सेंटीमीटर लिहू नका, या स्टेप दिसल्या पाहिजे. ते केल्याशिवाय उत्तरच येऊ शकत नाही. ओके व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा, मग पुढची स्टेप बघूया आपण पुढची. ओके बघा आता पुढच्या स्टेपला सेकंड सर्कम्फरन्स म्हटलं आहे. सर्कम्फरन्स सेकंड 2 पाय r2 इज इक्वल टू 88 आणि मग r2 काढायचं आहे. देअरफॉर r2 इज इक्वल टू 88/2 पाय इज इक्वल टू ब्रॅकेट असं दिलं आहे. 88/2 पाय इक्वल टू ब्रॅकेट. मग आता आपण r2 काढणार अगोदरच्या एक्झाम्पलप्रमाणेच. 2ने डिवाइड केलं तर इथं उरला 44. आता आपल्याला अपॉन पाय माहीत झाल्यानंतर डायरेक्ट इथेच मल्टिपल करूया 7/22. आता माहीत झालं अगोदरच्या एक्झाम्पलवरून. मग 22 1 जा 22 2. देअरफॉर r2 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. ही ब्रॅकेट आली इथे. काही स्टेप आता कमी केल्या तर चालतील कारण अगोदर आपण ते केले. या r2 काय मिळालं आपल्याला 14 सेंटीमीटर. ओके व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा, मग पुढचं बघूया आपण. बघा पुढे दोन्ही रेडियस आपल्याला मिळाले. r2 पण मिळाली, r1 पण मिळाली. मग आता स्लॅन्ट हाईट काढायची आपल्याला. स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टम that is L is equal to √h² प्लस r1 मायनस r2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. एवढं दिलं आहे आणि पुढे देअरफॉर L इज इक्वल टू अंडर रूट आणि पुढे बॉक्स दिलेत. इथे एक बॉक्स दिला आहे, इथे एक बॉक्स दिला आहे. म्हणजे एचची व्हॅल्यू टाकायची. एच म्हणजे काय आपल्याकडे मग हाईट किती आहे आपल्याकडे 24. मग 24चा स्क्वेअर म्हणजे ही पहिली ब्रॅकेट प्लस r1 मायनस r2 म्हणजेच पहिली रेडियस आपली आली 21 मायनस 14
21 मायनस 14 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर ही पण ब्रॅकेट आहे त्याला एल इज इक्वल टू अंडर रूट याचा केला तर 5 7 6 24चा स्क्वेअर प्लस इथे 7चा स्क्वेअर. देअरफॉर एल इज इक्वल टू अंडर रूट 576 प्लस 49. देअरफॉर एल इज इक्वल टू अंडर रूट 625. दोघांची बेरीज केली तर 625 आणि मग शेवटी येईल. देअरफॉर एल इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. शेवटच्या याला पण ब्रॅकेट आहे आणि मध्ये ब्रॅकेट आहे. इथं याच्यानंतर डायरेक्ट ही स्टेप दिली आहे आणि हे ड्रॉप केले, पण आपण जोपर्यंत सॉल्व करत नाही तोपर्यंत येऊ शकणार नाही. तर शेवटच्या स्टेपला फक्त ब्रॅकेट करा. ही माली स्लॅन्ट हाईट. आता आपल्याला काढायचं आहे कर्व सरफेस एरिया. एक एक स्टेप लक्षात ठेवा काय काय करतोय आपण ते. ओके, व्हिडिओ पॉज करा. आता पुढचं काय विचारलं ते बघूया. तुझं विचारलं आहे स्लॅन्ट हाईट नंतर कर्व सरफेस एरिया ऑफ द फ्रस्टम. कर्व सरफेस एरिया ऑफ द फ्रस्टम. फ्रस्टमचा कर्व सरफेस एरिया आहे. फॉर्म्युला देऊन ठेवला आहे पाय इंटू ब्रॅकेट R1 प्लस R2 इंटू एल आणि इज इक्वल टू थोडं इकडे घेऊन टाकू आपण. इज इक्वल टू पाय इंटू ब्रॅकेट आणि शेवटी ब्रॅकेट दिले उत्तराला. पाय इंटू ब्रॅकेट. मग आता अल्टिमेटली आपल्याला त्या पद्धतीने जर सॉल्व करायचं असेल तर काय करावं लागेल. इथे व्हॅल्यू पुटअप करावी लागतील. पाय तर आहेच तसाच. मग इथे ह्या बॉक्समध्ये काय येणार आहे R1 प्लस R2. R1 प्लस म्हणजे 21 प्लस 14. दोन रेडियस आपल्या त्याच आहे ना 21 आणि 14. म्हणजे इथल्या पहिल्या बॉक्समध्ये जे येणार आहे 21 प्लस 14 हा पहिला बॉक्स असेल. त्याला मल्टिपल एलची व्हॅल्यू आपल्याकडे स्लॅन्ट हाईट जी आहे ती मला वाटतं 25 आलेली आहे. येस 25 हा एक बॉक्स असणार आहे. सिम्प्लिफाय करावं लागेल. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू इथे हे जर केलं तर 35 इंटू 25. 7 1 7 7 5 35. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 110 गुणिले 25 इज इक्वल टू हा एरिया असतो म्हणून आपण एने दाखवलं तरी चालतं. ए इज इक्वल टू देअरफॉर ए इज इक्वल टू 0 25 1 25 2 25 1 25 2 27 सेंटीमीटरचा स्क्वेअर. देअरफॉर इथे बॉक्स येईल त्याचा. आता कर्व सरफेस एरिया ऑफ द फ्रस्टम इज इक्वल टू 2750 सेंटीमीटरचा स्क्वेअर. या पद्धतीने आपण जी ॲक्टिव्हिटी आहे ती कंप्लीट केली आहे. ओके, पूर्णपणे हा प्रॅक्टिस सेट फ्रस्टम जो आहे त्याच्यावरती होता. शंकुछेद फ्रस्टम ऑफ कोन आणि पुढचं जो असणार आहे ते सेक्टर ऑफ सर्कलवरती असणार आहे. 7.3 पूर्णपणे त्याच्यावरती डिपेंडंट आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. म्हणजे अशा पद्धतीने आपण फ्रस्टम ऑफ कोनचा कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया आणि वॉल्यूम याचा विचार केला. आणि त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे मग बकेट किंवा ग्लास हे त्याचं एक्झाम्पल आहे. ओके, तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल आणि चॅनलवरती नवीन असाल
तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, थँक्यू.